नमस्कार 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 पावसकर सर नमस्कार 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 नमस्कार. मी नितीन पावसकर. नमस्कार मी कोठारे केतन कोठारे. मी विनायक चांदोरकर. श्रीकांत वेद पाठक. मी नामदेव कदम. कदम साहेब नमस्कार. तो शास्त्रामध्ये जो उल्लेख केलेला आहे अष्टविनायक यात्रेचा, तर त्या यात्रेची आम्ही एक संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास नेण्याच्या हिशोबाने आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. आजचा वर्षाचा पहिला दिवस आहे 1 जानेवारी. आपण आज आलेलो आहोत गणपती बाप्पांच्या दर्शनाला. सुरुवातीलाच एक कुर्मावतार कासव भगवान आहेत आणि हे नंदी महाराज. नंदी महाराजांचं वैशिष्ट्य असं की हे थोडी मान त्रिपी करून बसलेले आहेत. नंदी भगवान की जय हो. नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. मित्रांनो, आपण आज निघालेलो आहोत शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रेसाठी. आदरणीय गुरुजींनी आमच्याकडनं संकल्प सोडून घेतलेला आहे. एका श्रीफळाची यथाविधी पूजा करून ते श्रीफळ मयुरेश्वरांच्या चरणाला लावलेलं आहे आणि तेच श्रीफळ आता सर्व अष्टविनायकांच्या चरणाजवळ स्पर्श करून आणायचं आहे. मित्रांनो, शास्त्रोक्त अष्टविनायकाच्या प्रथेनुसार पहिला गणपती मोरगाव मयुरेश्वर यांचे आपण दर्शन घेतलेले आहे आणि पुढच्या गणपतीसाठी प्रस्थान करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. आपण आता आलेलो आहोत सिद्धिविनायक सिद्धटेक यांच्या दर्शनासाठी. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर कुडशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल ती कुमकुम केशरा. जय देव जय देव ती हो श्रीमंग देव जय जय मंगल मूर्ती हो. गणवंदीन चरणम डोळ्यान पाय व तुझे प्रेमे अनिंगन तुझे वाळीन नमन देव देव हरे कृष्ण 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 हरे हरे. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक इथे आपण आलेलो आहोत. मित्रांनो, अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती श्री सिद्धिविनायक सिद्धटेक यांचे दर्शन आज झालेले आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळे आम्ही आज मुक्कामाला बल्लाळेश्वर पाली येथे निघालेलो आहोत. संध्याकाळी उशीर झाल्यामुळे आम्हाला बल्लाळेश्वराचं दर्शन सकाळीच घ्यावे लागले. पहाटेची वेळ आहे. मंगलमूर्ती मोरया. बल्लाळेश्वरांचं यथासांग दर्शन झालेलं आहे. सुपर. जय गजानन. 6 वाजले सकाळच्या बरोबर. बल्लाळेश्वरांचं दर्शन आपलं झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सकाळी लवकर येऊन दर्शन केल्याचा हा एक लाभ होतो. डायरेक्ट आपल्याला देवाचं दर्शन होतं, गर्दी अजिबात मिळत नाही. त्यामुळे अतिशय शांततेने आणि सुखाने दर्शन होतं. चिमाजी अप्पांनी आणलेली ही घंटा आहे. विशाल काय घंटा आहे. वसईचे किल्ला सर केल्यानंतर चिमाजी अप्पांनी या घंटा जिंकल्या होत्या आणि त्यांनी ह्या बल्लाळेश्वर मंदिराच्या देवस्थानाला सुद्धा ही एक घंटा अर्पण केलेली आहे. आपण परिक्रमा करत आहोत बल्लाळेश्वरला. एक्झॅक्ट ही गाभाराची मागची बाजू आहे. इथे 2 हत्ती आहेत. हा गाभाऱ्याचा मागचा भाग आहे. अतिशय सुंदर काम आहे. प्राचीन काळातील हे मंदिर किती सुशोभित आहे.
खूप सुंदर दर्शन होते आपलं गणपती बाप्पांच्या कृपेने. खूप आकर्षक मंदिर आहे. हे बघा, हे खूप जुन्या काळातलं हे जातं आहे. आता हे बघायला आपला दुर्मिळ आहे अतिशय. पूर्वीच्या काळी लोक बघा किती मेहनती होते. पाली येथे आम्ही काल रात्रीच मुक्कामाला आलो होतो. इथली राहण्याची सोय अतिशय व्यवस्थित आहे. आमचे दर्शन अतिशय सुंदर झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण महड येथे आलेलो आहोत वरद विनायकांच्या दर्शनासाठी. अष्टविनायकातील हा चौथा गणपती बाप्पा आहे. अतिशय गर्दी आहे आज. भरपूर भक्तगण इथे दर्शनासाठी आलेले आहेत. वरद विनायकांचे अतिशय मनोरम दर्शन झालेलं आहे. आम्ही कृतार्थ झालेलो आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन. थोडी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सुद्धा केलेली आहे. ज्या ज्या वेळी देवाचं बोलवणं येतं त्या त्यावेळी योग अतिशय लवकर जुळून येतात आणि तत्काळ भगवंताचे दर्शन होते. याची प्रचिती आम्ही घेत आहोत. आता आपण थेऊर येथे श्री चिंतामणींच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आज थोडी नवीन वर्षाची जास्त गर्दी आहे दर्शनासाठी. बरेच भाविक भक्त इथे आलेले आहेत आणि बघा समोर आपण किती गर्दी आहे ती पाहतच आहोत. पण भक्तांचा उत्साह अलोट आहे. सर्व भक्त मंडळी आनंदाने दर्शनाच्या रांगेत उभे आहेत. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर चिंतामणींचे दर्शन झालेलं आहे. अतिशय सुखद दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. चिंता हरणारा तो चिंतामणी. मुख्य मंदिराच्या परिसरात छोटे छोटे भरपूर मंदिर आहेत. श्री विष्णू लक्ष्मी मंदिर, सुंदर मूर्ती आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक. गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या दरम्यान माझा कॅमेरा बघून बऱ्याच लोकांनी त्या कॅमेऱ्याची चौकशी केली आणि बरेच नवीन सबस्क्रायबर आपल्याला इथे मिळालेले आहेत. धन्यवाद मंडळी. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री चिंतामणी मंदिर थेऊर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लेण्याद्री येथे गिरिजात्मक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. रम्य ते बालपण बघा. एवढ्या थंडीमध्ये हे मुलं आईस्क्रीम खात आहेत. टाटा बाय बाय करा. बाय बाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लेण्याद्री गिरिजात्मक गणपती बाप्पांचे दर्शन सकाळी 7 वाजता सुरू होते. त्यामुळे बरीचशी गर्दी ह्या गेट जवळ थांबलेली आहे. गुरुजी नमस्कार. तिकीट काउंटर सकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे तिकीट काउंटर बंद असतं. त्यामुळे हे फ्री असतं. प्यायच्या पाण्याची पण सोय आहे इथे. सार्वजनिक नळ आहेत. छान गिरिजात्मक. गिरिजात्मक लेणी. लेणीत इथे आपण आलेलो आहोत. बघा, या भरपूर साधकांसाठी राहणाऱ्या भरपूर रूम आहेत. बऱ्यापैकी गर्दी आहे.
गिरिजात्मक लेणीतनं आपण आता बाहेर पडत आहोत. सकाळी सकाळी लवकर आलेलो आहे. पहिलंच घेतलं दर्शन गणपतीचं. आता आरती चालू झालेली आहे. तर चांगलं दर्शन लाभ झालं आणि आपला विश्वासू बरेच आहेत गणपती भक्त, त्याच्यामुळे ते नेहमी लाईन कंटिन्युअस येतच चाललेली आहे आणि आरतीचा लाभ पण घेत आहे. भरपूर लोक आलेले आहेत. तर आज गणपती बाप्पा मोरया. गिरिजात्मक लेणी इथे आपण आलेलो आहोत आणि हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे. या बोर्डावर लेण्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून आपण ही माहिती पाहू शकता. पुरातत्व खात्याचं हे ऑफिस आहे. हे तिकीट विंडो आहे. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान दर्शन फ्री असतं. 8 नंतर शुल्क लागते. 25 रुपये भारतीयांना, 300 रुपये परदेशी पर्यटकांना, 15 वर्षाखालील प्रेक्षकांना विनामूल्य. नमस्कार. आपण गिरिजात्मक लेण्याद्री इथे गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि गुरुजी भेटलेले आहेत. गुरुजी नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नामदेव गंगाराम कोपणे. परिचय द्या आपला. मी पहिला इथे पुजारी होतो 1982 ते 98 पर्यंत. बरं. छोटीशी माहिती सांगतो. हो हो. 8 गणपती ते 8 गणपती पैकी हा एक गणपती आहे. त्या गणपतीचं नाव आहे लेण्याद्री गिरिजात्मक. लेण्यामध्ये म्हणून लेण्याद्री, गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मक म्हणजे मुलगा. तर त्या पार्वती मातेने पुत्र प्राप्तीसाठी तिथे गुढीमध्ये 12 वर्ष बसली. मातीचा पुतळा करून 12 वर्षाचे दिवस जवळ आले. तो पुतळा सार्वंत झाला. माती तुझ्याच पोटी जन्म घेतला. गणपती म्हणतो. त्या गणपतीचा जन्म त्या डोंगरात झालाय. त्या गणपतीचं बालपण डोंगरात गेले. त्या गणपतीची मुंज गौतम ऋषीने तिथे केलेली आहे. इथे गणपती आहे, तिकडे शिवनेरी. जिजामाईने इथेच नवस केला, आता एक हिरा दे का जगात नाव आहे महाराजांचं, आहे का नाही? हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लेण्याद्री गणपती इथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत आणि ही फॅमिली आहे. हे गुरुजी आहेत, या त्यांच्या मिसेस आहेत, मुलगा आणि सुनबाई. तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद झाला. अशा प्रकारे लेण्याद्री गणपती बाप्पांचे आपले दर्शन झालेले आहे. आता आपण पुढच्या गणपतीसाठी रवाना होत आहोत. श्री क्षेत्र ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, श्री विघ्नहर गणपती मंदिर. आपल्या अष्टविनायक यात्रेतील 7वा गणपती विघ्नहर गणपती ओझर येथे आपण आलेलो आहोत. हे बघा स्वागत कक्ष किती सुंदर आहे. समोर आपलं विघ्नहर्तांचे दर्शन होत आहे. मंदिर अतिशय आखीव आणि सुंदर आहे. बाजूलाच ही दीपमाळा सुद्धा आहे. येथे आम्हाला गर्दी खूप कमी मिळाली. अतिशय शांततेने दर्शन झालेलं आहे आणि आम्ही खूप वेळ व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीचा सुद्धा आनंद घेतलेला आहे. विघ्नहर्त्यांच्या परिसरात आम्ही खूप वेळ थांबलेलो आहोत. नामस्मरण केलेलं आहे. बऱ्याच मंडळीने इथे भरपूर शॉपिंगसुद्धा केलेली आहे. येथील अतिशय प्रसन्न वातावरणात मन भारावून जाते. गुरु बिन विपदा बहुत सही. गुरु बिन विघ्नहर्ता गणपती देवस्थान ट्रस्ट. बहुत सही. ओझर. हरि के रंग है मन नहीं राता. हरि के रंग है मन नहीं. अष्टविनायक दर्शनातील शेवटचा म्हणजे 8वा गणपती महागणपती रांजणगाव येथे आपण आता
पोचत आहोत. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सर्वजण अतिशय आतुर आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आमची रांजणगाव येथील महागणपतींचे दर्शन झालेले आहे आणि आम्ही अतिशय कृतार्थ झालेलो आहोत, कारण आमची अष्टविनायक यात्रा सफल झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आमची शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा पूर्ण झालेली आहे. मोरगाव येथील मैरेश्वरांचं दर्शन घेऊन सर्व 8ही गणपतींचे पाय पडून आपण आता पुन्हा संकल्पपूर्तीसाठी मोरगाव येथे मैरेश्वरांच्या चरणी दाखल झालेलो आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आमची अष्टविनायक यात्रा सफल झालेली आहे. हे गणराया, जे तुझे भक्त हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांची इच्छा पूर्ण करावी ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, दरवर्षी शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा करण्याचा आमचा संकल्प आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर,